नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। निवृत्तीनंतर केंद्र सरकारची तसेच राज्य सरकारची पेन्शन दर महिना बँकेत जमा होते आणि त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना वर्षातून एकदा दरवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये बँकेमध्ये स्वतः जाऊन हयात असल्याचा पुरावा द्यावा लागतो। पण त्या ज्येष्ठ नागरिकांना बँकेत घेऊन जाताना घरच्या मंडळींची फारच त्रेधा तिरपीट उडते आणि म्हणूनच जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला घरच्या घरी मोफतमध्ये घर बसल्या मोबाईल ॲपमधून काढण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आज मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच विप्रा अपडेट्स मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी प्ले स्टोअरमध्ये जाऊन आधार फेस आरडी हे ॲप डाउनलोड करूया। तुम्ही इथे पाहू शकता डाउनलोड कंप्लीट झालेला आहे। मोबाईलच्या सेटिंगमध्ये ॲप फोल्डरमध्ये हा ॲप जमा होत असल्यामुळे डाउनलोड झालेला हा ॲप मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला कुठेच दिसणार नाही। आधार फेस आरडी हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला जीवन प्रमाण ॲप फॉर लाईफ सर्टिफिकेट हे ॲप इन्स्टॉल करायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता मोबाईल स्क्रीनवर जीवन ॲप डाउनलोड झालेलं आहे आणि मी यावर क्लिक करून ओपन करत आहे। जीवन ॲप ओपन झाल्यानंतर सर्वात आधी आपण डिव्हाइस रजिस्ट्रेशन करून घेऊया। डिव्हाइस रजिस्ट्रेशनसाठी सर्वात आधी आधार नंबरचा कॉलम आहे, तिथे आपण आधार नंबर घालून घेऊया। त्यानंतर खाली लगेचच मोबाईल नंबर विचारलेला आहे, तिथे मोबाईल नंबर घालायचा आहे। शक्यतो आधार नंबरवरचा मोबाईल घातलेला बरा। नंतर खालच्या कॉलममध्ये ईमेल ॲड्रेस विचारलेला आहे, तिथे ईमेल आयडी घालून सबमिट करायचे आहे। यानंतर आपण जो मोबाईल नंबर वरती दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP येतो, तो OTP नंबर आपण इथे टाईप करून सबमिट बटनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर लगेचच इथे ऑपरेटरचं नाव विचारलेलं आहे, तिथे ऑपरेटरचं नाव टाकायचं आहे। ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांचं इथे नाव येणार आहे। त्यानंतर खाली लगेचच कन्सेंट येते, त्याच्यावरती क्लिक करून स्कॅन बटनावरती क्लिक करून पुढे प्रोसेस करायचं आहे। आता पुढे तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनसाठी या छोट्या बॉक्सवरती क्लिक करून पुढे प्रोसीडवर क्लिक करून फेस ऑथेंटिकेशनसाठी तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा आहे आणि अशा रीतीने ऑपरेटरचं ऑथेंटिकेशन इथे सक्सेसफुल दाखवत आहे। ऑपरेटर ऑथेंटिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतर लगेचच पुढे पेन्शनर लाईफ सर्टिफिकेटसाठी प्रोसेस सुरू होते। तुम्ही इथे पाहू शकता त्यामध्ये पेन्शनर आयडेंटिफिकेशनसाठी आधार नंबर विचारलेला आहे, तिथे ज्यांचं लाईफ सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे। पुढे लगेचच मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे, त्यावरती मोबाईल नंबर टाईप करायचा आहे। त्यानंतर खाली ईमेल ॲड्रेस हा कॉलम आहे, पण त्यावरती ॲब्स्ट्रिक्ट मार्क नसल्यामुळे ईमेल आयडी नाही दिला तरी चालेल। आणि त्यानंतर लगेचच सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती OTP येतो, तो OTP इथे खाली टाईप करायचा आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर लगेचच पुढे पेन्शनर नेमचा कॉलम येतो, त्यामध्ये तुम्हाला ज्यांचं लाईफ सर्टिफिकेट काढायचं आहे त्यांचं नाव इथे टाईप करायचं आहे। लगेचच पुढच्या कॉलममध्ये टाइप्स ऑफ पेन्शन हा कॉलम आहे, यामध्ये तुम्हाला सिलेक्ट कॅटेगरीवर क्लिक करून तुमचं जे कोणतं पेन्शन आहे त्यावरती सिलेक्ट करून क्लिक करायचे आहे। त्यानंतर ऑर्गनायझेशन टाईपमध्ये सिलेक्ट ऑर्गनायझेशनवरती क्लिक करायचे आहे आणि त्यामधील तुमचं जे कोणतं ऑर्गनायझेशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर लगेचच खाली सँक्शनिंग ऑथॉरिटी या कॉलममध्ये सिलेक्ट ऑथॉरिटी खाली पर्याय दिलेले आहेत, त्यामधून तुमचा योग्य पर्याय निवडून त्यावरती क्लिक करायचे आहे। लगेचच खाली डिस्बर्सिंग एजन्सी हा कॉलम आहे, त्यामध्ये सिलेक्ट डिस्बर्सिंग एजन्सीमध्ये सुद्धा पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुमचा योग्य पर्याय निवडून त्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर एजन्सी हा कॉलम आहे, यामध्ये सुद्धा सिलेक्ट एजन्सीमध्ये पर्याय दिलेले आहेत, त्यामधील तुमचा योग्य पर्याय निवडायचा आहे आणि त्यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतरच्या कॉलममध्ये PPO नंबर विचारलेला आहे, इथे तुमचा PPO नंबर भरायचा आहे। PPO नंबर नंतर इथे खाली लगेचच पेन्शन अकाउंट नंबर भरायचा आहे आणि खाली दोन पर्याय दिलेले आहेत, आर यू री एम्प्लॉईड, आर यू री मॅरिड, यातील तुमचा योग्य पर्याय निवडून त्यावर क्लिक करून नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि पुढे प्रोसेस करायचे आहे। यानंतर पुढे तुम्ही भरलेली माहिती इथे या पेजमध्ये दाखवत आहे, ती व्यवस्थित चेक करायची आहे।
तिथे 2 ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये कन्सेंट लिहिलेले आहे. ती कन्सेंट वाचून त्याच्यावरती टिक मार्क केल्यानंतर खाली लगेचच सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. लगेचच पुढच्या स्क्रीनवर फोटो आयडी आणि फिंगरप्रिंट स्कॅनिंगसाठी 2 ऑप्शन येतात. मी इथे तुम्हाला फोटो स्कॅन करणार असल्यामुळे फोटो साठीचा ऑप्शन निवडून त्यावर क्लिक करत आहे आणि नंतर इथे स्कॅन बटनावर क्लिक करून फोटो आयडी साठी कन्फर्मेशन देत आहे. फोटो स्कॅन करताना इथे वरती इंडिकेशन येतं ते वाचून त्याप्रमाणे करायचं आहे. फोटो स्कॅन झाल्यावरती तुम्हाला फोटोच्या भोवती हिरव्या रंगाची कडा येते, म्हणजे तुमचा फोटो व्यवस्थित स्कॅन झालेला आहे. आणि नंतर फोटो व्यवस्थित कॅप्चर झाल्यानंतर इमेज कॅप्चर सक्सेसफुली प्रोसेसिंग असा मेसेज लगेचच स्क्रीनवरती लिहून येतो. फोटो सक्सेसफुली स्कॅन झाल्यानंतर लगेचच फोटो सहित तुमचा प्रमाण आयडी आणि तुमचा PPO नंबर दाखवले जाईल. हा प्रमाण आयडी तुम्हाला मिळाला म्हणजेच तुमचं जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला तयार झालेला आहे. त्यामुळे लगेचच तुम्ही या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपण क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर लगेचच कन्फर्मेशनची स्क्रीन ओपन होते. त्यामध्ये असं विचारलं जातं की या PPO नंबर व्यतिरिक्त तुमचे आणखी PPO नंबर आहेत का? तुमचे जर आणखी PPO नंबर असतील तर येस या बटनावर क्लिक करायचं आहे आणि नसतील तर नो या बटनावर क्लिक करायचं आहे. यानंतर लगेचच तुमच्या फोनमध्ये SMS येईल. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचं डिजिटल सर्टिफिकेट सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. आता मी तुम्हाला जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची प्रोसेस दाखवणार आहे. जीवन प्रमाणपत्रासाठी गुगल सर्चमध्ये जाऊन जीवन प्रमाण ऑनलाईन सर्च करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता पेन्शनर लॉग इन वर मी इथे क्लिक करत आहे. लगेचच पेन्शनर साइन इनचं पेज ओपन होतं. इथे तुम्हाला तुमचा प्रमाण आयडी घालायचा आहे. त्यानंतर लगेचच खाली तुमच्या जो काही मोबाईलवर कॅप्चा येईल तो घालून इथे जनरेट OTP साठी क्लिक करायचं आहे आणि पुढे लगेचच अशा प्रकारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जनरेट होईल. जनरेट झालेल्या लाईफ सर्टिफिकेटमध्ये हा खाली आलेला मेसेज काळजीपूर्वक वाचा. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तुमचं लाईफ सर्टिफिकेट सबमिट झालेलं आहे, पण नुसतं सबमिट करून चालणार नाही, तर तुम्हाला 3 दिवसांनी ते अप्रूव्ड म्हणजेच मान्य झालेलं आहे का ते तपासून पाहायचं आहे. संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर इथे लॉगआउटचा ऑप्शन दिलेला आहे. लॉगआउटवर जाऊन साईट लॉगआउट करायची आहे.